गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. सो आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2025साठी मोस्ट इम्पॉर्टंट MCQs पाहणार आहोत पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट या युनिटवरती. ओके, सो त्यानंतर आपण लगेचच नेक्स्ट सेशनमध्ये न्यू युनिटला स्टार्ट करणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे, कारण यामध्ये आपण डिटेलमध्ये सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत. ओके, आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर 1चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि सरावासाठी MCQs आणि PYQsचं PDF मिळणार आहे, जेणेकरून तुमचं पूर्ण प्रिपरेशन यामधून होणार आहे. आमच्याकडून ग्लोबल ऑनलाईनकडून तुम्हाला पूर्णपणे तयार करून घेतलं जाणार आहे पेपर 1साठी, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स 75+ मार्क्स तुम्हाला पेपर 1मध्ये मिळतील. सो डोंट वेट फॉर द डे ऑर द राईट डे. स्टार्ट युअर प्रिपरेशन फ्रॉम टुडे. या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. बघा, आपल्या या MCQsच्या लेक्चरचे काही रूल्स आहेत. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला MCQ दिसतील मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत, तुमचं जे काही आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कंपल्सरी सांगायचं आहे. प्रत्येक राईट आन्सरला तुम्हाला 2 मार्क्स मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल 10 क्वेश्चन्स आहेत, 10चे 10 जर बरोबर आले तर तुम्हाला 20 मार्क्स मिळतील, है ना. 5 बरोबर आले तर 5 × 2 करा तर तुम्हाला 10 मार्क्स मिळाले. 6 बरोबर आले तर 6 × 2 करा तर तुम्हाला 12 मार्क्स मिळाले. ठीक आहे. जो काही तुमचा स्कोर असेल तो कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी सर्वांनी सांगायचं आहे. ठीक आहे. क्लिअर एव्हरीवन. सो दिस इज फर्स्ट क्वेश्चन. इन व्हॉट पिरियड ऑफ टाइम द UN मेंबर स्टेट्स एम्ड टू अचीव देअर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. जे UN मेंबर्स होते, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल यावरती लेक्चर घेतलेला आहे. ठीक आहे. तर UN मेंबर्स जे आहेत किंवा UN स्टेट्स जे आहेत, जे की आपलं गोल्स फुलफिल करण्यासाठी त्यांचा एक ऑब्जेक्टिव्ह होता, बरोबर. तर त्यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे आहे MDG, त्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठीचा जो कालावधी होता किंवा टार्गेट इयर जो होता तो कुठला होता. ठीक आहे. ऑप्शन ए 1995 2010, ऑप्शन बी 2015 ते आता प्रेझेंट, की 2000 ते 2015, की 1990 ते 2005. ठीक आहे. त्यासाठी 10 सेकंडचा काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. सर्वांनी विदिन 10 सेकंड्स आन्सर काय आहे ते सांगायचं आहे. ठीक आहे. लवकर लवकर आन्सर करायचं सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये. ओके. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज 2000 to 2015. ओके. 2000 ते 2015 पर्यंत त्याचा टार्गेट होता. ठीक आहे. जे की 2015 पर्यंत जे सर्व आपले गोल्स आहेत MDGचे गोल्स ते काय करायचे होते, कंप्लीट करायचे होते, बरोबर. द युनायटेड नेशन्स मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDG जे आहे त्यामध्ये टोटल किती गोल्स होते, 8 गोल्स होते, 8 गोल्स होते आणि 189 UN मेंबर्स होते. राईट. क्लिअर. 2000 सप्टेंबर 2000 मध्ये हे ॲग्रीड झाले होते आपले गोल्स विथ द वी कॅन से द ॲडवाइस ऑफ द 189 UN मेंबर्स, है ना. आणि 2015 पर्यंत हे 8 गोल कंप्लीट करायचे ठरवले गेले होते, बरोबर. The Sustainable Development Goal SDGs succeeded the MDGs in 2016. 2016 मध्ये त्यानंतर SDG ने MDGचे गोल्स जे आहेत त्याला आणखीन ॲडिशन गोल्स टाकून एक सक्सेसर म्हणून काम केलेलं आहे, है ना. त्यामध्ये आणखीन काही गोल्स ॲड केलेले आहेत आणि 2016 पासून ते गोल्सचा टार्गेट एक नवीन झालेला आहे, है ना. तर 2016 मध्ये जे SDG आलं होतं त्याचा टार्गेट इयर होता 2030, ज्यामध्ये टोटल 17 गोल्स जे आहेत ते कंप्लीट करायचे होते. ठीक आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स. खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठले मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आहेत. ठीक आहे. इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, म्हणजे अत्यंत गरिबी आणि भूक निर्मूलन. प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड इम्पॉवर वुमेन,
है ना. रिड्यूस चाइल्ड मॉर्टेलिटी, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिझिसेस, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. ठीक आहे, यापैकी कुठला राईट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे विदिन 10 सेकंड्स. ठीक आहे, दॅट इज कंपल्सरी. सर्वांनी याचा राईट आन्सर देणं अपेक्षित आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे चुकलं तरी काही हरकत नाही. याचं राईट आन्सर तुम्हाला कळणारच आहे काय आहे, है ना. इथे चुकलं तरी चालेल, कारण इथे आपल्याला काय करायचं आहे, आपलं प्रिपरेशन करायचं, आपल्याला करेक्ट करायचं आहे जे काही आपलं चुकतं आहे, है ना. त्यानंतर एक्झामिनेशनपर्यंत आपले हे सर्व चुका बरोबर झालेले असले पाहिजेत. त्यामुळे काय होऊ, आपण एक कंप्लीट पॅकेज, आपण एक कंप्लीट स्टडी झालेला एक विद्यार्थी बनू, है ना, तयार होऊ. त्यामुळे काय होईल, तुमच्या एक्झामिनेशनसाठी तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असाल. बरोबर, आलं लक्षात. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज ABCE. इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर. त्यानंतर प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड इम्पॉवर वुमेन. त्यानंतर आपलं रिड्यूस चाइल्ड मॉर्टेलिटी आणि कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिझिसेस. ठीक आहे, बघा या ठिकाणी सर्व गोल्स दिलेले आहेत, है ना. फर्स्ट गोल आहे आपला इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, जे आपण डिस्कस केलं होतं. त्यामध्ये काय करायचं होतं, $1.25 पेक्षा कमी ज्याचं इन्कम आहे डेली, त्यांना आपण काय ठराविक एक नाव दिलं होतं, दॅट इज BPO, है ना. तर BPL सॉरी, बरोबर. तर जे दारिद्र्य रेषेखाली आहेत त्या लोकांना $1.25 पेक्षा कमी डेली इन्कम असतं, अशा लोकांना दारिद्र्य रेषेखालील लोकांना असं समजलेलं आहे. म्हणजे हे जी पॉवर्टी आहे या लोकांना पॉवर्टीमध्ये कन्सिडर केलेलं आहे. ठीक आहे, गरिबीमध्ये. तर अशा लोकांची पॉवर्टी कमी करणं, है ना, हंगर कमी करणं, बरोबर, हा एक फर्स्ट गोल होता. त्यानंतर सेकंड होता अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, सर्वांना प्रायमरी एज्युकेशन मिळणं, ॲक्सेस मिळणं, हे एक सेकंड गोल होता, है ना. त्यानंतर थर्ड होता प्रमोट जेंडर इक्वेलिटी अँड इम्पॉवर विमेन, है ना. मेल फिमेल यामध्ये डिस्क्रिमिनेशन न करता विमेन्सला जास्तीत जास्त इम्पॉवर करणं, है ना. विमेन्सला जास्तीत जास्त फॅसिलिटी, जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज, है ना, क्रिएट करणं, प्रोव्हाइड करणं, दॅट वॉज द थर्ड गोल. क्लिअर. रिड्यूस चाइल्ड मॉर्टेलिटी, हा आपला फोर्थ गोल होता. त्यामध्ये लहान मुलांचं, है ना, जे शिशु असतात आपले एकदम लहान, जन्म झाल्यानंतर लगेच त्यांची मॉर्टेलिटी, त्यांचा मृत्यूदर कमी करणं, हा फोर्थ गोल होता, है ना. त्यामध्ये त्यांचं न्यूट्रिशन, त्यामध्ये त्यांचं मॅटर्नल हेल्थ, या सर्व गोष्टी होत्या. त्यानंतर फिफ्थमध्ये होतं इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ, है ना. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, हे सर्व गोल्स काय आहेत, एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत. करेक्ट, बरोबर ना. सिक्स्थ गोल आहे कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिझिसेस, है ना. सिक्स्थ गोलमध्ये काय होतं की आपले जे HIV, एड्स आहेत किंवा मलेरिया आहेत किंवा अदर मेजर डिझिसेस आहेत, मोठे मोठे डिझिसेस, त्यांना कॉम्बॅट करणं, त्याला कमी करण्यासाठी काय काय आपण अवेअरनेस कॅम्पेन घेऊ शकतो, त्याला काय काय मेजर्स आपण घेऊ शकतो, काय काय इनिशिएटिव्ह आपण घेऊ शकतो, है ना. जास्तीत जास्त यूथला आपण कसं सांगू शकतो की काय काय आपल्याला काय करायचं आहे, मेजर्स घ्यायचे ज्याच्यामुळे आपण हे सर्व जे डिझिसेस आहेत मोठे मोठे ते कमी करता येतील, है ना. इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, है ना. त्यानंतर आहे डेव्हलप अ ग्लोबल पार्टनरशिप फॉर डेव्हलपमेंट, बरोबर. म्हणजे हे जे गोल्स आहेत किंवा काही आपले डेव्हलपिंग कंट्री आहेत किंवा अंडर डेव्हलप्ड कंट्री आहेत, त्यांना काय करायचं आहे, डेव्हलप्ड कंट्रीने कोऑर्डिनेशनमध्ये, कोऑपरेशनमध्ये किंवा एकमेकाला हेल्प करून आपली जी डेव्हलपमेंट आहे त्या प्रोसेसला काय करायचं आहे, एक चालना द्यायची किंवा वाढवायचं आहे, है ना. ज्यामुळे काय होईल, एकमेकाची टेक्नॉलॉजी शेअरिंग होईल, एकमेकाची आयडिया शेअरिंग होतील, त्यामुळे सर्व कंट्रीज जे आहेत ते एक चांगली लाईफस्टाईल जगू शकतील, है ना, बरोबर. सातवा जो गोल होता तो आपण डिस्कस करायचा राहिला, इन्शुअर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटला काही असे हार्मफुल गोष्टी आहेत त्याला रिड्यूस करणं, काय काय मेजर्स आपण घेऊ शकतो ज्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट आपण करू शकू, है ना. हा आपला सेव्हन्थ गोल होता, आलं लक्षात. सो हे आपण ओव्हरऑल जे 8 गोल आहेत ते डिस्कस केले होते. हे 8 गोल तुम्ही लक्षात ठेवायचे. यापैकी कुठल्याही वरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा यापैकी कुठला MDGचा गोल नाही असं विचारला जाऊ शकतो किंवा कुठला आहे असा सुद्धा विचारला जाऊ शकतो.
पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग वॉज नॉट अ मिलेनियम डेव्हलपमेंट गोल MDG, है ना. यापैकी असा कुठला गोल आहे जो की MDGचा नाही असा विचारलेला आहे. गुड हेल्थ अँड वेलबिंग, इरॅडिकेट एक्स्ट्रीम पॉवर्टी अँड हंगर, इम्प्रूव्ह मॅटर्नल हेल्थ की रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी. आताच आपण डिस्कस केलेलं आहे, तर सर्वांचं मला राईट आन्सर यामध्ये अपेक्षित आहे. सर्वांचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये यायला पाहिजे. Okay, so right answer is option A, that is good health and well-being is not the goal of MDG, it is a goal of SDG. Okay, which of the following was not a issue, not an issue to be addressed under Millennium Development Goal. असा कुठला एक इश्यू होता जो की आपल्या MDG मध्ये येत नाही. ठीक आहे, इरॅडिकेट पॉवर्टी, प्रायमरी एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी की ह्युमन राईट्स. याचं खूप सोपा आन्सर आहे. तर सर्वांचं राईट आन्सर येणं मला अपेक्षित आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, खूप इझी क्वेश्चन आहे. तर आपल्या MDGचे जे टोटल गोल होते त्यामध्ये कुठले गोल्स होते हे आपल्याला माहिती असेल तर आपण खूप इझिली याचं आन्सर जे आहे ते देऊ शकू, है ना. तर MDG मध्ये टोटल 8 गोल होते. ते कुठले कुठले होते आपण डिस्कस केलेले आहे, है ना. त्याला रिवाइज करा. त्यानंतर बघा यामध्ये कुठला असा एक इश्यू आहे जे की आपल्या MDG मध्ये नव्हता, है ना. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी हे आपला एक गोल होता. हंगर अँड पॉवर्टीला इरॅडिकेट करणं. प्रायमरी एज्युकेशन आपला गोल होता, ज्यामध्ये प्रत्येकाला प्रायमरी एज्युकेशन, है ना, चाइल्ड्सला मिळणं, दॅट वॉज अ कंपल्सरी, दॅट इज अ कंपल्सरी, है ना. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आपला होता 7th गोल, है ना. तर हे ABC आपले गोल जे आहे ते MDG मध्ये किंवा हे जे इश्यूज आहेत ते MDG मध्ये फुलफिल केले जातात किंवा कंप्लीट केले जातात किंवा सॉल्व्ह केले जातात. परंतु D जो आहे ह्युमन राईट्स, याबद्दल कुठलाही एक इश्यू की कुठलाही एक गोल जो आहे तो आपल्या MDG मध्ये नाही. ठीक आहे, सो आपला जो राईट आन्सर आहे दॅट इज D, ह्युमन राईट्स जो इश्यू आहे तो आपल्या MDG मध्ये घेतलेला नाही किंवा हा जो मुद्दा आहे हा आपल्या MDG मध्ये घेतलेला नाही. आलं लक्षात. पुढे बघा, हाऊ मेनी कंट्रीज मेड द प्रॉमिस टू कमिट टू द MDGs. MDGचे जे गोल होते टोटल, तर त्यामध्ये किती UN मेंबर्स होते, किती कंट्रीजने एक शपथ घेतलेली, कमिट केलेलं की हे जे उद्दिष्टे आहेत आपल्या MDGचे ते फुलफिल करायचे आहेत. मग त्यामध्ये 200 होते, 150 होते, 189 होते की 100 होते. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे किती आपले MDGला फुलफिल करण्यासाठी कमिट केलेले कंट्रीज होते किंवा प्रॉमिस केलेले. ठीक आहे, सर्वांचं राईट आन्सर अपेक्षित आहे. आपण यावरती डिस्कस केलेला आहे. हा क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस केला होता आपल्या थेरी लेक्चरमध्ये, है ना. सो सर्वांचं आन्सर येणं यामध्ये खूप अपेक्षित आहे. क्लिअर. किती देशांनी MDGचं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं वचन दिलं होतं. तर यामध्ये टोटल 189 कंट्रीज होते, 189 UN मेंबर्स होते, युनायटेड नेशन मेंबर्स, ज्यांनी की MDGs जे 8 गोल जे आहेत, है ना, त्याला कंप्लीट करण्याचे एक उद्दिष्ट, एक वचन दिलं होतं, है ना. ज्यामध्ये की त्यांचा जो टार्गेट इयर होता पूर्ण करण्यासाठी, है ना, तो होता 2015. आलं लक्षात. पुढे बघा, द अजेंडा 21 of Rio Summit 1992 is related to MDG, SDG, prevent the emission की environmental education. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, है ना. अजेंडा 21, तर याचं आन्सर सर्वांचं कमेंट बॉक्समध्ये आलं पाहिजे. जे काही तुमचा आन्सर असेल, चुकलेला असेल, बरोबर असेल, काही असेल, परंतु कंपल्सरी कमेंट बॉक्समध्ये आन्सर करणं हे गरजेचं आहे. ठीक आहे, सर्वांनी आन्सर करा पटापट. MDG आहे, SDG आहे, प्रिव्हेंट द एमिशन आहे की एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे. परंतु हे काय विचारले आपल्याला, रिओ समिट 1992च्या रिलेटेड जो अजेंडा 21 होता तो कशाचे रिलेटेड आहे, है ना. तर तो आहे आपल्या SDGच्या रिलेटेड. ठीक आहे, अजेंडा 21 इज अ नॉन बाइंडिंग ॲक्शन,
है ना, ॲक्शन प्लॅन ऑफ द युनायटेड नेशन्स विथ रिगार्ड टू सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या रिलेटेड, आपल्या शाश्वत विकासाच्या रिलेटेड आहे अजेंडा 21. ओके, हा एक प्लॅन आहे आपल्या युनायटेड नेशन्सचा, युएनचा. 1992 मध्ये इट वॉज द प्रोडक्ट ऑफ अर्थ समिट हेल्ड इन रिओ दे जेनेरियो, ब्राझील, 1992. ओके, अजेंडा 21 इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ॲक्शन टू बी टेकन ग्लोबली. हा जो गोल आहे अजेंडा 21 नावाचा, हा एक असा प्लॅन आहे तो की प्रत्येक कंट्रीने फुलफिल करायचं, प्रत्येक कंट्रीने हा जो हेतू आहे तो कंप्लीट करायचा आहे, मेजर घ्यायचा आहे, nationally and locally by the organizations of the United Nations system, governments and major groups in the area in which human impacts on environment. आपले जे अँथ्रोपोजेनिक काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्युमन मेड काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचा इम्पॅक्ट आपल्या पर्यावरणावरती होतो, बरोबर ना. तर अजेंडा 21 मध्ये असा एक गोल डिसाईड केला होता ज्यामध्ये सर्व कंट्रीजने मिळून काय करायचं आहे, आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करायचं आहे. आपल्या एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी जे काही मेजर्स आहेत, जे काही इनिशिएटिव्ह आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहेत. कोणाला घ्यायचे आहेत? प्रत्येक कंट्रीला घ्यायचे आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. सो दॅट वॉज द अजेंडा 21, जी की आपल्या रिओ समिटमध्ये 1992 मध्ये जी ब्राझीलमध्ये झाली होती, त्यामध्ये हे डिस्कशन केलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. व्हेन वॉज द टर्म सस्टेनेबल डेव्हलपमेंट केम इन टू एक्झिस्टन्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट जो आहे है ना, हा जो मुद्दा आहे हा केव्हा लक्षात आला होता? स्टार्ट तर झालं होतं 2016 मध्ये, दॅट इज करेक्ट. परंतु हा जो मुद्दा, हा जो उद्दिष्ट, हा जो जी आयडिया आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटची, ती केव्हा एक्झिस्ट झाली होती? त्यानंतर त्याला इम्प्लिमेंट 2016 मध्ये केलं आहे, 2000 मध्ये केलं एमडीजीला. परंतु ही आयडिया केव्हा आली होती असं प्रश्न आपल्याला विचारलाय थोडक्यात. 1987, 1980, 1992 की 1978? ठीक आहे, करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज 1987. ठीक आहे, 1987 मध्ये युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन है ना, UNWC ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट रिलीजेस द रिपोर्ट आवर कॉमन फ्युचर, कॉमनली कॉल्ड द ब्रुडलेंट रिपोर्ट. ठीक आहे, युनायटेड नेशन्सचं एक रिपोर्ट आहे, दॅट इज आवर कॉमन फ्युचर, जे की युनायटेड नेशन्स वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट रिलीज करत असतं, है ना, UNWCED. क्लिअर. द SDGs वेर डेव्हलप्ड इन द पोस्ट 15, हे आपल्याला माहिती आहे, है ना. डेव्हलपमेंट अजेंडा ॲज द फ्युचर ग्लोबल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क टू सक्सीड मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स इन 2000, जी की आपल्या 2015 मध्ये काय झालं होतं, बंद झालं होतं MDG, आणि त्याला सक्सीड कोण केलेलं आहे? तर SDGने केलेलं आहे, जे की 2016 पासून 2015 पासूनच स्टार्ट झालं होतं, परंतु 2016 पासून त्याचं कामकाज जे आहे ते एकदम सुरळीत चालू झालं होतं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नाही असं विचारले. नॉट कडे लक्ष द्या. पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, पार्टनरशिप फॉर द गोल्स, लाईफ बिलो वॉटर की कॉम्बॅट HIV, एड्स, मलेरिया अँड अदर डिझिसेस. ठीक आहे, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कंपल्सरी. ठीक आहे, so right answer is option D, that is combat HIV, AIDS, malaria and diseases. That is the goal of MDG, not the SDG, है ना. SDG चा गोल नसून तो MDG चा गोल आहे. हे सर्व आपले गोल आहेत SDG चे. 1 2 3 4 असे 17 टोटल गोल्स आहेत, सर्वांना माहिती पाहिजेत. ठीक आहे, पुढे बघा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आर टार्गेटेड टू बी अचीव्ड बाय विच इयर? म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा टार्गेट इयर कुठला होता असं आपल्याला विचारले. 25, 27, 30 की 2035? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज 2030. ठीक आहे, 2030 हा आपला टार्गेट होता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा. विच ऑफ द फॉलोइंग्स आर SDGs? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी SDG चे गोल कुठले आहेत? रिड्यूस इनइक्वॅलिटी, अचीव युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, रिड्यूस चाइल्ड मॉर्टिलिटी, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. ठीक आहे, त्यामध्ये ऑप्शन्स बघा, ABCD आहे, म्हणजे ABCD हे 4, है ना, की BDEF, बरोबर, की ACEF की CDEF? So the right answer is option C, that is ACEF, that means reduce
इनइक्वेलिटी, इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ अँड क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, हे सर्व काय आहेत SDGचे गोल आहेत. ठीक आहे, ऑल क्लिअर. सो आपण खूप इम्पॉर्टंट MCQs डिस्कस केलेत SDG अँड MDG वरती. सो यू नीड टू नो की आपले SDG MDG वरती कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. क्लिअर? ऑल राईट एव्हरीवन, थँक यू सो मच फॉर अटेंडिंग द लेक्चर. बाय बाय.